मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जी मंजू आहे तिला अंगद विरुद्ध सगळे पुरावे सापडतात आणि ती पुरावे घेऊन आता निघालेली असते. तिला लवकरात लवकर कोर्टात जायचं असतं, कारण की जी सावी आहे तिला निर्दोष सोडायचं असतं. त्यासाठी तिथून ती निघालेली असते आणि ती आता कोर्टाच्या दिशेने यायला लागते. आणि आता ती त्या कोर्टाच्या दिशेने येत असते. तेवढ्यात आता लगेच इकडं ती कोर्टात येत असते. तेवढ्यात आता जी इकडं ही असते तर आता जो धैर्य आहे तो घरी झोपलेला असतो. आणि आता लगेच जी सावी आहे ती इरा जवळ येते आणि धैर्य विचारतो की काय झालं हे, आणि मला कोणी उठवलं, काय झालं इरा, हे काय चालू आहे इरा, असं विचारतो. आणि आता इरा म्हणते की हे बघा धैर्य, सधैर्य म्हणतो सावी कुठं आहे, तर ती म्हणते की धैर्य सावीची सुनावणी पुढं आहे, नंतर तारीख ठरवली आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर जायचं आहे असं म्हणतात. आणि आता इकडं जी मंजू आहे ती पोलिसांकडे येते, ती वकिलांकडे येते, ती सोडवण्याचं असते, ती ते रिपोर्ट दाखवते. आणि आता ते दाखवल्यावरती अंगद हा दोषी आहे. आता सगळ्या मिळून म्हणजे आता सगळ्या मंजू, परत मंजूच्या मैत्रिणी, राम म्हणजे त्याच ह्या अनुप्रिया, परत राणी, परत ती अशा सगळ्या मिळून येतात. आणि आता त्या त्या अंगदचा संहार करणार आहे. आणि ते आता त्याला हाणत आणत एका देवीच्या मंदिरात घेऊन येतात. देवीच्या मंदिरात आणल्यावरती आता त्याला ते खाली पाडतात. जी सावी आहे ती देवीसमोरचा धनुष्यबाण उपसते आणि ती आता तो धनुष्यबाण घेऊन तो अंगद खाली पडलेला असतो त्याच्या मानेवर कुसायला लागते आणि म्हणते की तुझ्या अशा घाणेरड्या लोकांमुळे एक स्त्रीजात बरबाद होत आहे आणि तिच्या नाव कमी होत आहे, तिच्या नावाला कलंक लागत आहे. अशी तू घाण नसलेली बरी, कारण की त्या माणसामुळे सावीच्या तोंडाला काळं फासलं गेलं, तिच्यावरती नाही ते आरोप झाले, त्यामुळं आता त्याचा ते बदला घेत असतात. तर आता बघूया पुढील भागात काय घडणार आहे, जी मंजू आहे ती खरंच काय करेल आता यासोबत, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.